पुणे लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी अक्षरशः हादरलेले आहे। कारण 12 तासात पुण्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या 2 घटना घडल्या। सांस्कृतिक पुण्याला नेमकं झालंय तरी काय, हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। वानवडीमध्ये स्कूल बस चालकाच्या कडून 2 चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आला, तर कोंढव्यामध्ये रात्री 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तर स्कूल बसमध्ये मुलींवर अत्याचार करण्यात आला, तर पुण्याच्या कोंढवामध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना देखील घडलेली आहे। तर पुणे आता लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी अक्षरशः आदरले आहे, कारण 12 तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या या 2 घटना घडल्या। त्यामुळे सांस्कृतिक पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याला नेमकं झालंय तरी काय, हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। वानवडीमध्ये एका स्कूल बस चालकाकडून 2 चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आला, तर तिकडे कोंढव्यामध्ये रात्री 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगिनीवर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे। खरं ते लाजिरवाण आहे आपल्याला, कारण हा सावित्रीबाई फुलेंचा, जिजाऊचा, अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे। आणि या ठिकाणी महिलांवर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी, किळसवाणी आहे। आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल परवा सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे, काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे। आणि ही लागोपाठची घटना, कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेला नाही, बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मात्र निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवतील। महाराष्ट्रामधलं कायदा सुव्यवस्था सगळा बिघडलेला आहे, कायदा व्यवस्था सगळा संपलेला आहे, हे आम्ही अनेकदा सांगितलं। पण आमचा आरोप हा शब्द माध्यमाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातूनही त्याला बोललं जात होतं। आता वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की पोलीस स्टेशनचा अधिकारी असो, कमिशनर पोलीस असोत किंवा एसपी असोत, यांचा जो रेट ठरलेला आहे, कलेक्टरांचे रेट ठरलेले आहेत, या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे जे रेट ठरलेले आहेत त्याचे परिणाम आहेत। महाराष्ट्रामध्ये लहान मुली असतील, महिला असतील, आता सुरक्षित नाही, असं जे चित्र निघालेलं आहे आणि त्याचंच हे उदाहरण आहे। मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते, तिथे हे मेडिको लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं आहे। आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्यासे माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।